वेलकम बॅक टू माय चॅनल इनसाइड ऑफ हिंदुस्तान. राज ठाकरे वाया गेलेलं नेतृत्व. आता टायटलवरून थोडंसं काहीतरी गैरसमज होण्याची शक्यता आहे, परंतु समजून घ्या. एखादी गोष्ट ज्या वेळेला ज्या गोष्टीसाठी त्या गोष्टीचा जन्म झालेला असतो ती गोष्ट होत नाही, तेव्हा आपण त्या गोष्टीला असं म्हणतो की ती गोष्ट वाया गेली. एखादा एखादा चांगलं शिक्षण घेतो आणि तो शिक्षण घेतल्यानंतर त्या पद्धतीने नोकरी मिळवत नाही किंवा त्या शिक्षणाचा योग्य वापर करत नाही. आपण त्यावेळेला काय म्हणतो, त्या पोरांनी शिक्षण वाया घालवलं, तारुण्य वाया घालवलं, जे काही असेल ते. ओके. तर राज ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे. आणि सुरुवातीच्या काळात राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या तालमीत राहिले. त्यांच्याकडून त्यांनी सगळे गुण घेण्याचा प्रयत्न केला. काही गुण अनावधानाने त्यांना घेता आले नाहीत. आणि हीच गोष्ट ठळकपणे 2007च्या नंतर ज्या वेळेला त्यांनी स्वतःचा पक्ष स्वतंत्रपणे स्थापन केला, त्यानंतर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. बाळासाहेब ठाकरेंचं जे एक व्यक्तिमत्व होतं ते फार वेगळं होतं. त्यांनी जे काही संघटना ज्या पद्धतीने उभी केली, जे कसं पणाला लावलं, जे त्यांनी कष्ट त्यासाठी घेतले, त्यांनी जी लोक त्या गोष्टींसाठी जमा केली, लोकांवर विश्वास टाकला, लोकांना मोठं केलं. त्यांना माहीत होतं की हे लोक नंतरच्या काळात आपल्याबरोबर राहतील का नाही राहतील, याचा त्यांनी विचार केला नाही. आणि त्यांनी एक संघटना शिवसेना उभी केली आणि नंतरच्या काळात ती आज शिवसेना एक मोठ्या प्रमाणात उभी राहिली. आता थोडंसं त्याच्यामध्ये वादविवाद चालू आहेत. आपला तो आजचा टॉपिक नाही. आजचा आपला टॉपिक आहे राज ठाकरेंविषयी. राज ठाकरेंनी ज्या वेळेला 2007 त्यांच्या उद्धव ठाकरेंबरोबरचे जे काही एक क्लॅशेस झाले, त्यानंतर त्यांनी स्वतःचा एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून जो एक पक्ष स्थापन केला. तर त्यानंतर एक आम्ही तर नाही का 2009च्या कधी एकदाच्या इलेक्शन येत आहेत आणि कधी एकदा मनसेला जाऊन मतदान करतोय, असं गुडघ्याला बाशिंग बांधल्यासारखी परिस्थिती झाली होती. आणि त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही पक्ष स्थापन केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही जागा लढवू म्हणून. आता इथं शिरूरमधले पण एक व्यक्ती होते, त्यांनी फटाफट व्हॉट्सअपवर नवीनच होतं त्यावेळेला काहीतरी ग्रुप तयार केले. त्याच्यानंतर आम्ही त्या ग्रुपमध्ये ॲड झालो. आणि नंतरच्या काळात 2009 नाही, बहुतेक 2009 त्यांनी कदाचित थोड्या जागा लढवल्या असतील. थोडीशी गफलत होती माझी, ठीक आहे, ओके. तर 2009 त्या पक्षाने महाराष्ट्रामध्ये 13 जागा जिंकल्या. 13 जागा जिंकल्यानंतर हळूहळू त्या पक्षातील त्या आमदारांना गळती लागली आणि एक एक करून सोडून गेले. त्यानंतर नाशिकची महानगरपालिका जी होती, तर त्या महानगरपालिकेत सुद्धा मनसेने झेंडा रोवला, तिथेही सत्ता हस्तगत केली. आणि एक कुठंतरी या नंतरच्या काळात कुठंतरी एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महाराष्ट्रात फोफावेल असं चित्र दिसत असतानाच काय त्या नेतृत्वाला झालं समजलं नाही. परंतु त्यानंतर जो काय महाराष्ट्र मनसेचा जो काही ग्राफ होता तो डिक्लाइन होत आज केवळ एक जागा आहे त्यांची आमदाराची. तर 2007 पासून 2023 पर्यंत 16 वर्ष झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना होऊन. राज ठाकरेंचा जन्म 1968चा, म्हणजे सध्या त्यांचं वय आहे 55 वर्ष. आणि विचार जर केला तर त्यावेळेला ते 39 वर्षाचे होते. जर त्यांनी त्यावेळेला थोडंसं कष्ट घेतले असते, लोकांवर विश्वास ठेवला असता, मजबूत संघटना उभी केली असती आणि संपूर्ण महाराष्ट्रात जर त्यांनी त्यांचा पक्ष एक विस्तारित करण्याचं जर एक आव्हान पेललं असतं, तर जसं केजरीवाल सारख्या एका, मी तर लोंबडीच म्हणतो, तो एक संधी साधू प्राणी आहे, सापटवीर. जिथं त्याला संधी मिळेल त्या पद्धतीने तो ते काम करतो. तर राज ठाकरेंनी जर लोकांची तयारी होती राज ठाकरेंच्या हातात सत्ता देण्याची, परंतु राज ठाकरेंची तयारी
सत्ता हातात घ्यायची नसल्यासारखा तो विषय होता. आणि जो काही राज ठाकरेंचा जो काही करिश्मा आहे, जो काही त्यांचा आवाज आहे, त्यांची भाषणाची शैली आहे, त्यांचा एक एक दिमाग आहे, तर तो केवळ एका चौकटीपुरता मर्यादित राहून गेला. आज जर त्यांनी जर म्हणजे अक्षरशः जर एक विचार केला ना, तर त्यांनी राज ठाकरेंची 16 वर्ष वायाला नाही गेलेली, ही महाराष्ट्राच्या भवितव्याची 16 वर्ष वायाला गेली. आज ज्या पद्धतीने म्हणजे जसं ज्या गोष्टी चालू आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात, तर ते ग्रामपंचायतीतल्या राजकारणाच्या पलीकडं सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत. आज राज ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये काही उणिवा आहेत, ते पत्रकारांना सांभाळू शकत नाहीत जसं बाकीचे पक्ष सांभाळतात. तर ह्या जबाबदाऱ्या त्यांनी त्यांच्या एक विश्वासू एक एक थोडीशी एक कमिटी तयार करायला पाहिजे. त्या लोकांच्याकडे त्या सगळ्या गोष्टी द्यायला पाहिजेत, त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरेंनी ही गोष्ट मान्य करायला पाहिजे की आपल्याला उद्या लोक सोडून जातील, ही गोष्ट माहीत असून सुद्धा लोकांना मोठं करावं लागणार आहे. त्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहणार नाही. आणि त्याशिवाय राज ठाकरेंचं महाराष्ट्रामध्ये मनसेची सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही. हे जो काही प्रवास आहे, मनसेचा जो काही प्रवास आहे, जर गेल्या 16 वर्षाचा जर काळ पाहिला, तर हे सगळं राज ठाकरेंवर बोलण्यामागं सुचण्याच्या मागचं जे एक कारण झालं, तर ते कारण असं झालं की त्याच काळात 2007, 2008, 2009च्या काळात मुंबई गोवा हायवेची रोडची गरज पडली आणि त्यावेळेला त्या रस्त्याचं काम झालं. आणि आता ज्या पद्धतीने म्हणजे त्यांनीच सांगितलं, तिथं एक सभा घेतली कोकणात, 2,500 लोकांचा जीव गेला, रस्त्यांच्या खड्ड्यांची त्यांनी सगळे चाळण झालेली पाहिली, सगळ्या गोष्टी पाहिल्या. आणि मग ते म्हटलं की कोकणातली लोक किंवा महाराष्ट्रातली लोक एवढ्या सगळ्या त्यांच्यावर अन्याय होत असताना झोपलेली आहे का? मग आता ही लोक झोपलेली आहेत का, ही गोष्ट ज्या वेळेला एखादा नेता विचारतो, त्यानंतर माझ्या मनात राज ठाकरेंच्या बद्दल थोडासा राग निर्माण झाला की तुम्ही आमचे नेते आहात, तुम्ही एक पक्ष स्थापन केलेला आहात, तुम्ही मुंबईत तुमच्या इच्छेने तुम्ही बाहेर पडला नाहीत. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात जर पादाक्रांत करण्याची जर तुम्ही तयारी ठेवली असती, तर तुम्हाला कुणी सत्ता दिली नसती, कुणी दिली असती. तुम्ही तेवढ्या पद्धतीने पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरला का? आज पण 1 वर्षभर तुम्हाला अजून एक संधी आहे. महाराष्ट्रातले जेवढे जिल्हे आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 8 दिवस जाऊन राहा. तिथल्या जिल्ह्यांमध्ये गेल्यानंतर तिथं गावागावामध्ये तुमची मनसे कशी उभी राहील ते तुम्ही पहा. अशी परिस्थिती तयार व्हायला पाहिजे. आता तुमच्याबद्दल एक आम्ही बऱ्याच वेळेला ऐकून आहोत, एक काही जी काही मिथ्या असतील किंवा काय, तर तुमच्याकडे फार भारी भारी कुत्री वगैरे आहेत. तर तुम्ही ज्या वेळेला हे सगळं वर्षभर ज्या वेळेला पायाला भिंगरी बांधून ज्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिराल आणि ज्या वेळेला तुम्ही परत तुमच्या घरी जाल, त्यावेळेला ती तुमची कुत्री तुमच्या अंगावर भुंकली पाहिजेत, त्यांनी तुम्हाला ओळखलं नाही पाहिजे. एवढं कष्ट करण्याची तुमची तयारी आहे का? महाराष्ट्रातल्या लोकांना जर या सगळ्या घाणेरड्या परिस्थितीमधून जर बाहेर काढायचं असेल, तर तुमची तयारी आहे का तेवढे कष्ट घेण्याची? काय 4-2 जागा तर कुणालाही मिळतील हो, 10-20 जागा तर कुणीही मिळवत. केजरीवाल सारख्या माणसाला बघा तुम्ही, 2015च्या दिल्लीच्या निवडणुकांमध्ये त्यांनी सत्ता स्थापन केली, त्याच्यानंतर पुन्हा एकदा दिल्ली काबीज केली, त्याच्यानंतर पंजाब काबीज केलं. शरद पवारांना जमलं नाही ते. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी बघा, त्यांनी सत्ता स्थापन केली. मग तुम्हाला का जमू शकत नाही? तुम्ही तर राज ठाकरे या नावातच काहीतरी एक दरार आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या मध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे? तर बाळासाहेब ठाकरेंना संघटना बांधता आली, तुम्हाला ती संघटना बांधता आली नाही. आता तुम्हाला कदाचित, आता सपोज हा व्हिडिओ किती लांब पोहोचेल, कसा पोहोचेल, कधी पोहोचेल मला माहीत नाही. आणि कोण तो सचिन ढोकन, काय त्याचं काय, त्याला काय म्हणजे नाही का, ठीक आहे, मला काय प्रॉब्लेम नाही. पण
माझी फक्त इच्छा एकच आहे की जे राज ठाकरे जे आहेत तर त्यांचं जे काही वलय आहे, त्यांचा जो एक दर्रा आहे, त्यांची जी काही एक स्टाईल आहे, त्यांच्याकडे जी एक दूरदृष्टी आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा वापर महाराष्ट्राच्या विकासासाठी होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी राज ठाकरेंना कष्ट घ्यावे लागतील. 55 वय म्हणजे काय फार मोठं नाहीये. 10-20 किलो वजन महाराष्ट्रातील लोकांच्यासाठी तुम्ही कमी करू शकणार नाही का? तुमच्याकडे जी कन्सिस्टन्सी नाहीये, धरसोड वृत्ती जी आहे, त्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं नुकसान मी असं म्हणणारच नाही, महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे ते. आज तुम्ही टोल नाक्याच्या संदर्भात मध्यंतरी पण काही आंदोलनं केली, त्याचा महाराष्ट्रातल्या लोकांना फायदा झाला. त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही आता काल परवा दिवशी मुंबईमध्ये टोल आंदोलन केलं आणि त्याच्यामध्ये मी ज्या गोष्टींविषयी ओरडून सांगत होतो की एक 150 मीटरची जी काही एक रांग असते त्यापेक्षा जर गाड्या लांब गेल्या तर त्या गाड्यांना, पुढच्या गाड्यांना तुम्हाला टोल फ्री सोडावं लागतं. तुम्ही आता पट्टे मारणार, खालचे पट्टे दिसणार का? नाही दिसणार. मग तिथं वर बोर्ड लावा ना डायरेक्टली. तिथं त्या बोर्डच्या बाहेर गाडी पुढे आली की मागच्या त्या बोर्डच्या मागे जी गाडी थांबेल त्यांनी हॉर्नच मारायला सुरुवात करायची. जातील गाड्या सगळ्या निघून. हे लोकांना एकदा तुम्ही त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली ना, लोक मागे पुढे पाहत नाहीत. ते बरोबर ते हक्क मिळवण्याच्या मागे कधी ते बाबतीत कधी मागे पडत नाहीत. आता महाराष्ट्रासमोरची जर आव्हानांचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आता मी काल परवा दिवशी माझ्या एका मित्राबरोबर बोलत होतो की कर्नाटकमध्ये काय परिस्थिती आहे, तेलंगणामध्ये काय परिस्थिती आहे, दिल्लीमध्ये काय परिस्थिती आहे, पंजाबमध्ये काय परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये आज पण लोक शेतकरी आत्महत्या करतात. महाराष्ट्रामध्ये आजही सरकारी रुग्णालयांमध्ये, दवाखान्यांमध्ये सर्वसामान्यांना चांगली ट्रीटमेंट मिळत नाही. महाराष्ट्रामधल्या शाळांमध्ये ज्या काही सरकारी शाळा आहेत आणि प्रायव्हेट शाळा आहेत, तर ह्याच्यामध्ये जी काही फार मोठी दरी पडलेली आहे. तर महागडे शिक्षण घ्यावं लागतंय. शिक्षकांना, सरकारी शाळांमधल्या शिक्षकांना एवढे गलेलट्ट पगार देऊन ठेवलेत की ते 30-30 लाख रुपये देऊन नोकऱ्या मिळवण्याच्या भानगडीत पडतायत. आणि तो एक बाजार झालेला आहे. म्हणजे तुमच्याकडं तुम्ही किती कॅपेबल आहात यापेक्षा तुम्ही पैसे द्यायला किती कॅपेबल आहेत त्याच्यावर महाराष्ट्राचा आज शिक्षण नीती ठरलेली आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या वेळेला गलेलट्ट पगार, म्हणजे आज एक शिक्षक 1,00,000-1.5 लाख रुपये पगार मिळवतोय, तर दुसरा प्रायव्हेट शाळेतला शिक्षक 10-15 हजार रुपयावर काम करतोय. सरकारी शाळांपेक्षा वाईट परिस्थिती आज प्रायव्हेट शाळांमधली आहे. परंतु सरकारी शाळांमध्ये तुम्हाला कमी फीमध्ये तुमचं काम होतंय, तर प्रायव्हेट शाळांमध्ये तुम्हाला भरपूर फी द्यावी लागते. 5-5, 6-6 हजार रुपये पुस्तकांना. एक पुस्तक 500-600 रुपयाला, छोटं पुस्तक. बाजार मांडलेला आहे. अशा किती गोष्टी तुम्हाला सांगता येतील. आज तेलंगणाच्या त्या KCRने सांगितलं की आम्ही तलाठी हे पदच ठेवणार नाही तेलंगणामध्ये. ह्याच्या उलट देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही येणाऱ्या काळात 40,000 तलाठ्यांची पदं महाराष्ट्रात भरणार. पदं भरण्याबद्दल काही मत नाहीये, परंतु लोकांचं त्याच्यामधून काम किती होते. आता उरोळी कांचनमध्ये चौकात सिग्नल बसवून जवळपास 2-3 वर्ष होऊन गेलेली आहेत. त्या सिग्नलचे पैसे वायाला जाण्याची गेलेलेच आहेत. तिथं 4 ट्रॅफिक पोलीस ठेवलेले आहेत. ते ट्रॅफिक पोलीस तिथलं वाहतूक नियमन कमी करतात आणि बाकीच्याच गोष्टी जास्त करतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुल ट्रॅफिक किंवा त्या पार्किंग केलेल्या गाड्या असतात, तर साईड पट्ट्यांवर पूर्णपणे अतिक्रमण झालेलं आहे. अशा किती गोष्टी सांगता येतील की म्हणजे जे काही राजकारणी महाराष्ट्राला आतापर्यंत लाभलेले आहेत, तर हे केवळ हा जो काय महाराष्ट्राचा विकास झालेला आहे, तर हा राजकारण्यांनी त्यांच्या फायद्यासाठी जेवढा करणं शक्य आहे. जर एखादं धरण बांधलं किंवा एखादं काहीतरी मोठा प्रोजेक्ट केला किंवा एखादी मोठी इंडस्ट्री आणली, तर त्याच्यात आपल्याला पार्टनरशिप मिळवता येईल किंवा त्याच्यातून कशी आपल्याला फायदा मिळवता येईल, ह्या गोष्टी पाहूनच त्यांनी त्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्रातल्या लोकांसाठी काही केलेलं नाही. ते महाराष्ट्रातले सगळे उंदीर आहेत. हे माती पुकरून यांनी सोनं निर्माण केलेलं आहे. आणि जो काही टॅक्स कलेक्शन होतोय त्या टॅक्स कलेक्शनवर हे 50 कोटीचा चहा,
पाण्याच्या बाटल्या, बिस्लरी बाटल्या, किंवा एखादा आमदार गेला की 3-3, 4-4 कोटीचं रिनोव्हेशन करतोय त्याच्या त्या आमदार निवासाला. मी परवा दिवशी ऐकलं काय 10-10, 20-20 हजार रुपये टेलिफोन भत्ते मिळतात. अरे 300 रुपयात तो अंबानी पाहिजे तेवढा डेटा देतोय, पाहिजे तेवढं तुम्ही बोला. आणि मग कशाला तुम्हाला टेलिफोन भत्ते पाहिजेत? आज त्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी डेअरिंग दाखवलं की एका आमदाराला एकदाच पेन्शन मिळेल. महाराष्ट्रातले आमदार 4-4, 5-5 वेळेला पेन्शन खातायत. हा कुणाचा पैसा आहे? मग हीच गोष्ट तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करणार का? आज पंजाबमध्ये त्यांची बेधडक जाहिरात चालू आहे की भ्रष्टाचाराविरोधात. महाराष्ट्रामध्ये कुठं चालू आहे? पंजाबमधल्या शाळा त्यांनी आता तिथं भलेही कर्जाचं काही प्रमाण असेल कमी जास्त, जे काय असेल, महाराष्ट्रात तर त्यापेक्षा कितीतरी जबरदस्त आहे ना. मग महाराष्ट्राच्या नशिबात का वनवासा? महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला का आत्महत्या करावी लागते? का तर इथलं नेतृत्वच झोपलेलं आहे. राज ठाकरेंसारख्या माणसाला 16 वर्षानंतर जाग येते की आपण काहीतरी केलं पाहिजे. मी मगाशीच एक बातमी वाचली की यानंतरच्या काळात आम्ही म्हणजे भाजपाने राजकारण गलिच्छ केलंय, हे केलंय, ते केलंय, किंवा बाकीच्या गोष्टींविषयी आता मनसेने आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे. चला ठीक आहे, 16 वर्ष तर 16 वर्ष महाराष्ट्राच्या नशिबाचा वनवास संपण्यासाठी पण त्या पद्धतीने तुम्हाला काम करावं लागेल. आणि ज्या वेळेला एक वेगळं, ज्या वेळेला काहीतरी एक पर्याय निर्माण होईल महाराष्ट्रातल्या, आता जर मनसेने जर आणखी जर तेवढे धडाडीने जर काम करण्याचं ठरवलं तर KCRची BRS म्हणजे चंद्रशेखर जे आहेत त्यांची भारत राष्ट्र समिती, आम आदमी पार्टी केजरीवालची, राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, BJP, शिवसेना, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी, हे सगळे कोंबडे हे जे काय आहेत हे सगळे झुंजावेत आणि ह्याच्यातून महाराष्ट्राला एक चांगला पर्याय मिळावा. आता विचार जर केला तर नरेंद्र मोदींकडं कोणत्याही एक लीडर कसा असावा, तर त्याच्याकडं काम करून घेण्याची कला पाहिजे. त्याच्याकडं फार भारी वित्त मंत्री किंवा त्याच्यातलं लई कळत असावं, अर्थव्यवस्थेतलं लई कळत असावं अशातला काही भाग नाही. इन्फ्रास्ट्रक्चर मधलं फार कळत असावं अशातला काही भाग नाही. पण त्याला चांगली माणसं तिथं कामाला लावून त्यांच्याकडून योग्य पद्धतीने नियोजन करून त्यांच्याकडून जास्तीत जास्त कसा आउटपुट मिळवता येईल हे लीडरचं काम असतं. राज ठाकरेंनी ते करावं. त्यांनी आमदारांना जे काही उद्या जर त्यांचे काय समजा 100-150 आमदार निवडून आले तर त्यांनी त्यांच्याबरोबर डायरेक्टली कॉन्टॅक्ट ठेवण्याची गरज नाही. समजा जर आपला स्वभाव चांगला नाही, पत्रकारांवर आपण हेवारतो, उद्या आमदारांवर पण हेवारल्यामुळं ती नाराज होऊन निघून जात असतील, तर त्याच्यासाठी तुम्ही 10-20 तुमची जी काही विश्वासातली माणसं आहेत त्यांना तयार करा ना आणि त्यांना त्या कामाला झुंपा आणि मग महाराष्ट्राची सत्ता बघा. मग तुम्हाला जे पाहिजे ते 10-20 लोकांना सांगून त्यांच्याकडून करून घ्या. त्यांना तुम्हाला जे काही टॉर्चर करायचं, जे काही त्यांना त्यांच्याकडून आउटपुट मिळवायचं तो आउटपुट मिळवा. आज महाराष्ट्रामध्ये आत्ता पण कितीतरी गोष्टी अशा आहेत. टुरिझम मध्ये तुम्ही म्हणता की कोकणाचा निसर्ग, कोकणाचं पर्यावरण, दुनियादारी, मग त्याच्यासाठी त्याला कधी पर्यटनाला कधी बाहेर आणणार तुम्ही? जसं गडकरींनी इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यासाठी प्रायव्हेट लोकांना इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बोलवलं, बिल्ड, ऑपरेट अँड देन हँडओव्हर, तसं तुम्ही एक जिल्हा म्हणा, एक तालुका म्हणा, एखादं गाव म्हणा, तिथं एखाद्या उद्योगपतीला देऊन टाका, बाबा हे तुला इथं आम्ही अशा पद्धतीच्या सुविधा देऊ, तू इथले रस्ते असतील, बाकीच्या ज्या काही सुविधा असतील त्या सगळ्या निर्माण करण्याची कामं कर. त्याच्यासाठी जर गव्हर्नमेंटला जर त्याला काही विशेष जर काही पॅकेज देता आलं तर ठीक, नाही तर त्याला कुठेतरी टोल बसवू द्या. काय टोलला तर काय इकडेही टोल द्यायचा, तिकडेही टोल द्यायचा, पण जर तो टोल चांगल्या कारणांसाठी जर जाणार असेल आणि त्याच्यातून जर महाराष्ट्रातल्या लोकांचं भलं होणार असेल, पर्यटनाचा विकास होणार असेल, लोक तयार आहेत पर्यटनाला फिरायला. परंतु त्या बघा कोकणातले रस्ते, तुम्ही गल्लीबोळातून कसं जायचं, किती गर्दी, काय त्याला आहे का काही मर्यादा आहेत का त्या गोष्टींना?
एक छोटं राज्य कोकण गोवा डेव्हलप होऊ शकतं, पण महाराष्ट्राला त्याच्यापेक्षा एवढी मोठी किनारपट्टी लावलेली आहे, पण महाराष्ट्रात पर्यावरण टुरिझम एवढं मोठ्या प्रमाणात डेव्हलप होऊ शकत नाही. हा सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर कितीतरी वाड्या वस्त्या आहेत, तिथं तुम्ही टुरिझम निर्माण करू शकता. महाराष्ट्रात हजारो मंदिरं आहेत, हजारो पर्यटन स्थळ आहेत, हजारो किल्ले आहेत. करायचं म्हटलं तर आता ती राज ठाकरेंकडे ऑलरेडी ते म्हणतात ब्लू प्रिंट आहे. 16 वर्षांपूर्वी ती ब्लू प्रिंट त्यांनी काढून ठेवलेली आहे. त्यांनी त्याच्यामध्ये काय बदल केलेले असतील किंवा काय जे काही करायचं असेल ते त्यांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज करण्याच्यासाठी जे काही असेल तर ते प्रयत्न करायला हरकत नाही. महाराष्ट्राला पर्याय दिला पाहिजे. चला, बीजेपी पण माझीचे, शिवसेना पण माझीचे, राष्ट्रवादी पण माझीचे, परंतु महाराष्ट्रातल्या लोकांना एक चांगलं म्हणजे यांना जे काही सवयी लागलेल्या आहेत की आमच्याशिवाय पर्याय नाही आणि आमच्याशिवाय हे कुठं जात नाहीत, हे जे काही आहे ना, म्हणजे जर विचार केला की बाबा उद्या जर निवडणुकांमध्ये जर एक पर्याय दिला की बाबा ज्या उमेदवाराला तुम्ही मतदान केलं तर तो उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो का, जर किती टक्के वाटतो किंवा वाटतो का, जर असं जर तिथं कुठंतरी ऑप्शन दिला ना तर तुम्हाला कळेल त्या उमेदवाराची लायकी काय किती आहे. लोक केवळ नाईलाजास्तव मतदान करतात आणि ह्या गोष्टीचा ही लोक फायदा घेतात. नालायक लोक सत्तेत जाऊन बसतात आणि भ्रष्टाचार असेल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत महाराष्ट्राला लुटण्याचं काम करतायत. महाराष्ट्राचा विकास तर असा पण होणार आहे हो, परंतु तो जास्त गतीने व्हावा, योग्य व्हावा. जो काही जनतेचा पैसा आहे तो त्या कामांसाठीच वापरला जावा आणि चांगली कामं व्हावीत, जलद गतीने कामं व्हावीत, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात. त्याच्यासाठी एक वेगळ्या लोकांची, एका वेगळ्या टीमची आवश्यकता आहे. आता हे जी काय आव्हानं आहेत महाराष्ट्रासमोरची, ती ही महाराष्ट्रासमोरची आव्हानं मला वाटतंय येत्या काळात जर पाहूयात आता कशा पद्धतीने पुढच्या वर्षीचे इलेक्शन होत आहेत. परंतु जर राज ठाकरेंना जर महाराष्ट्रामध्ये जर सत्ता मिळवायची असेल तर त्यांना त्यांचा चेहरा वापरावा लागेल, लोकांना मोठं करावं लागेल, लोकांवर विश्वास ठेवावा लागेल. आणि जरी मी म्हणतो की त्यांना उद्या जर काय त्यांचे आमदार निवडून आले तर त्यांच्या जर डायरेक्टली ते जर आमदारांच्या संपर्कामध्ये गेले तर ते त्यांच्यामध्ये जे काही कम्युनिकेशन जे होईल त्याच्यातून लोक आमदार नाराज होऊन निघून जाऊ नयेत असं वाटत असतील तर 10-20 लोकांची टीम तयार करणं गरजेचं आहे. पण जसं मागं शिवसेनेमध्ये जे काही झालं की बाबा बडवे तयार झाले, बडवे आमच्या विठ्ठलाला भेटू देत नाहीत, असं नाही तसं नाही, शेवटी जर ह्या गोष्टी झाल्या तर पुन्हा त्याच गोष्टी घडणार आहेत. आणि राज ठाकरेंना आता हा मनातला न्यूनगंड काढून टाकावा लागणार आहे की बाबा मी आज महाराष्ट्रामध्ये जर जे काही नेतृत्व किंवा महाराष्ट्र निर्माण सेना जर उभी केली आणि जर लोकांना मोठे केलं तर, आणि जर उद्या लोकांनी गद्दारी केली, लोक निघून गेली, हा विचार करत बसण्यात काही तथ्य नाहीये. राज ठाकरेंना आता कुठंतरी थोडंसं एक विचार करून पाऊल पुढे टाकावं लागणार आहे, कष्ट घ्यावे लागणार आहेत. आणि त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा किंवा त्यांच्या दूरदृष्टीचा महाराष्ट्राच्या विकासासाठी कशा पद्धतीने हातभार लागेल हे पाहून खरोखर कष्ट घेऊन त्यांनी काम करावं. कारण केवळ ते जर समोर असतील किंवा ते जर उद्या जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर त्यांच्या पक्षाने जर सत्ता स्थापन केली तर बऱ्याचशा गोष्टी ऑटोमॅटिकली चेंज होतील. आज एवढं सोपं नव्हतं टोल नाक्यावर जे त्यांनी केलं किंवा 300 मीटर का 400 मीटरच्या पुढं पट्टे मारायचे, 4 मिनिटाच्या पुढं गाडी थांबली नाही पाहिजे. जवळपास 25 वर्ष झालं महाराष्ट्रात टोल टॅक्स चालू आहे कलेक्शन करणं. आणि हा नियम काही आज नाही, तो तेव्हापासून आहे. आज पण प्रत्येक टोल नाक्यावर 4-4, 5-5 किलोमीटरच्या रांगा लागत होत्या. पुणे सातारा रोडवर त्या जो कोणी ठेकेदार होता त्यांनी काम न करता लोकांना खराब रस्ता देऊन टोल टॅक्स वसूल केलेला आहे. ते अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आहेत. एक जे काही 16 वर्ष जे काही महाराष्ट्राची जी काही वाया गेलेली आहेत तर ते आता राज ठाकरे जागे झालेले आहेत असं एकंदरीत दिसतंय.
तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक पर्याय खरंच देवा निर्माण कर, जेणेकरून एक ह्या लोकांना जे काही ह्या ढेकणांना जे काही एक सवय लागलेली आहे लोकांचं रक्त पिण्याची, तर ती थोडंसं जरा असा जरा बदल झाला तर थोड्याशा गोष्टी बदलतील. ह्या एवढ्या गोष्टी सांगून मी आता थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.